एक महत्त्वाची बातमी, उद्याच्या मॉकड्रिल संदर्भात आता मुंबईत 3 ठिकाणी बैठक होतीये। डीजी ऑफिस यासह सीपी ऑफिस आणि मंत्रालयामध्ये ही बैठक होईल। बैठकीत राज्याच्या प्रशासनातले प्रमुख अधिकारी सुद्धा उपस्थित असतील। उद्याच्या मॉकड्रिल संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान व भारतामधला वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने सगळ्याच राज्याला सर्वत्र सुरक्षा हेतू मॉकड्रिल करण्याचे सांगितण्यात आले आहे आणि त्यानुसारच आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये उद्या सर्वत्रच मॉकड्रिलचा मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल होणार असून कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर सायरन वाजून कुठेतरी नागरिकांना प्रशिक्षण देण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत। यासाठीच आज मुंबईच्या डीजी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत 7 मेला होणाऱ्या मॉकड्रिलची तयारीचा आढावा घेतला जाणार असून विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांशी कसे वागावे, त्याचबरोबर त्यांना काय मार्गदर्शन करावे, कशा सूचना द्याव्यात, या सगळ्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर मॉकड्रिल राबवत असताना नेमकं सायरनची तपासणी, नागरिकांचे स्थलांतर व त्यांच्या बचाव करण्यासाठी कसे उपाययोजना राबवाव्या अशा देखील सूचना यावेळेला देण्यात येणार आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरुसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय उद्याच्या मॉकड्रिल संदर्भात मुंबईमध्ये या 3 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। डीजी ऑफिस, सीपी ऑफिस आणि मंत्रालयात या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीत राज्याच्या प्रशासनातले प्रमुख अधिकारी उपस्थित असतील। काश्मीर